ब्रेकिंग न्यूज। जलगांव शहर के छत्रपति शिवाजी महाराज रेलवे ब्रिज पर ओवरलोड ट्रक ने 3 ऑटो रिक्शा को बुरी तरह क्षतिग्रस्त करने की घटना 22 मार्च 2025 दोपहर 3 बजे सामने आई है। मिली जानकारी के अनुसार सीमेंट से भरा ट्रक टॉवर चौक से छत्रपति शिवाजी महाराज रेलवे ब्रिज से आगे जा रहा था कि ओवरलोड होने के कारण ट्रक नियंत्रण छूट गया, जिससे ट्रक ने 3 ऑटो रिक्शा को टक्कर मार दी, जिससे ऑटो पूरी तरह क्षतिग्रस्त हो गया। कशी काय घटना घडली? गाडी लोडिंग गाडी होती। गाड्या इथून लोडिंग जोरात चालतात, लोडिंग गाड्या जोरात चालत असता काही चकमक झाली। त्याच्यातनं ड्रायव्हरचं काय झालं, गाडी रिव्हर्स यायला लागली। काही उभे असलेले लोक इथं जोर जोरात ओरडायला लागले, त्यामुळे रिक्षावाल्यांनी गाडीतून उड्या मारून त्यांचा बचाव केला। आणि या रिक्षांचं तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे 3 रिक्षांचं आणि 4 रिक्षा आहे, टू व्हीलर आहे। या टोटल लॉस झालेल्या गाड्या आहे। आजच आमचा रिक्षावाल्यांचा परिवार रस्त्यावर आलेला आहे। आमची जे पण कायदेशीर असेल समोरच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि आमची जेव्हापासून हा पूल जसा चालू झालेला आहे तेव्हापासून ब्रेकरची आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करतोय, परंतु आमची मागणी कधी पुरी झाली नाही। त्याच्यानंतर या चौकामध्ये एक ट्रॅफिक हवालदार परमनंटली आता गरजेचा आहे, कारण की पुलावर येणारा उतार झिरो जास्ती असल्यामुळे गाडी डायरेक्ट जोरात येतात। त्यानंतर इकडनं कमी टन असल्यामुळे गाड्या आमने येतात। त्यानंतर ग्रामीण भागाचे जे लोक आहेत नागरिक इथं उभे राहिलेले असतात। छोट्या मोठ्या गाड्या आणि रोज छोटे मोठे ॲक्सिडेंट होत असतात आणि हे सर्वांना माहीत होतं की एक दिवशी इथं मोठी दुर्घटना घडणार आहे आणि आज ते झालं। साहेब, दुर्दैवाने आज जीवितहानी वाचलेली आहे, तरी 5 ते 6 लोकांना लागलेलं आहे। किती लोक जखमी झालेले? कमीत कमी 5 ते 6 लोक जखमी झालेले आहे। आणि कोणत्या अवस्थेत आता गर्दीमध्ये कुणाला कसं उचलून रिक्षा सिव्हिलला नेलेलं आहे। 5 लोकांचे नाव माहिती आहे का आपल्याला? नाही साहेब, आता काही कुठलं गर्दी असतं, कुणाला इथं उभे असतात सावलीसाठी। तरी आमचं एकच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने आमची जी मदत अशी आम्हाला सहकार्य लाभावं, कारण की आज पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की रिक्षावाल्यांकडनं ॲक्सिडेंट होत नाही का? साहेब, होतात, आमच्याकडनं चुका होतात। आम्ही असं म्हणत नाही की आमच्याकडनं चुका होत नाही, आमच्याकडनंही चुका होतात, आमच्या रिक्षा बांधवांना चुका होतात। साहेब, आज आमचे परिवार रस्त्यावर आले, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसायला लागलेलं आहे। परिवार रस्त्यावर आलेले खबरों में बस उतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए, ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए।